आता बघा एक प्रश्न आहे, व्हीट अँड राईस डॅश सिरियल्स. म्हणजे जे आहे ना गहू आणि तांदूळ जे आहे ना, सिरियल्स म्हणजे काय असते, धान्य. तर हा प्रश्न विचारण्यात आला होता PSI 1997च्या परीक्षेमध्ये. तर बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे आन्सर करता ना, तर तुम्हाला फक्त एवढं, व्हीट म्हणजे गहू आणि राईस म्हणजे तांदूळ, ठीक आहे. हे जोडलं कशाने, अँड म्हणजे हे कंजंक्शन. या दोन शब्दांना जोडणारा शब्द कुठला आहे, अँड. आता लक्षात घ्यायचं की जर का दोन वेगवेगळ्या नाउनला अँड हा शब्द जर का जोडत असेल ना, हे कंजंक्शन जोडत असेल ना, तर ते एकापेक्षा जास्त असते. म्हणजे हे जे आहे ना, हे आपलं सब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये जर का अँड आलं नसतं, दुसरं काही आलं असतं, तर जे आहे ना, मग हा सब्जेक्ट कसा असला असता, एकवचनी असला असता. बट या दोन वेगवेगळ्या नाउनला अँड हे जे आहे ना, कंजंक्शन कनेक्ट करते. म्हणून हा जो सब्जेक्ट आहे ना, तर हा कसा झाला माहित आहे का, अनेक वचन झाला, म्हणजे प्लुरल झाला. बरोबर आहे. म्हणजे इथं जे यांनी ऑप्शन मध्ये हेल्पिंग व्हर्ब क्रियापद दिलेले आहेत ना, सहाय्यकारी क्रियापद, जर आपल्याला माहित आहे की वाक्याचा सब्जेक्ट जर का अनेक वचनी असेल, तर येणारं जे व्हर्ब असते ना, ते पण कसं असायला पाहिजे, अनेक वचनी असायला पाहिजे. ठीक आहे. तर आता इथं जे आहे ना, आपल्याला हे बघावं लागेल की म्हणजे जे आपले ऑप्शन मध्ये हेल्पिंग वर्ब दिलेले आहेत, ते सिंग्युलर कुठल्यात, प्लुरल कुठल्यात, म्हणजे एकवचनी कुठल्यात, अनेकवचनी कुठल्यात. जे अनेकवचनी असेल फक्त त्यांचाच विचार करणार, जे नसेल त्याचा आपण विचार नाही करणार. आता बघा, इज आहे प्रेझेंट टेन्स वाला, हे सिंग्युलर आहे, त्यामुळे हे नाही येत ऑप्शन मध्ये. हे पास्ट टेन्स वाला वर आहे, हे येण्याची शक्यता आहे. हॅव बघा, हे अनेकवचन आहे, हे पण येऊ शकते. आणि काय असते, हे आपलं आर जे आहे ना, हे पण प्रेझेंट वाला अनेकवचन आहे, हे पण येऊ शकते. ठीक आहे. आता मला एक सांगा की व्हीट अँड राईस डॅश सिरियल्स. आता गहू आणि तांदूळ हे काय, धान्य आहे. आता मला एक सांगा, जर मी हे काल म्हटलं तरी सुद्धा ते धान्यच राहणार, हे आज म्हटलं तरी सुद्धा ते धान्यच राहणार, आणि भविष्यामध्ये पण ते धान्यच राहणार आहे. म्हणजे एखादं वाक्य जेव्हा तुम्ही बोलता, ते पास्ट टेन्स मध्ये पण सेम तेच राहते, प्रेझेंट मध्ये पण सेम तेच राहते, आणि फ्युचर मध्ये पण सेम तेच राहते. अशा कंडिशन मध्ये त्या वाक्याचा जो काळ असतो ना मित्रांनो, तो फक्त साधा वर्तमान काळ असतो. आणि साध्या वर्तमान काळामध्ये आपण हेल्पिंग वर्ब कुठले कुठले यूज करतो, जर आय असेल तर ॲम यूज करतो, बी असेल तर आर यूज करतो. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट पर्सन यू असेल, सेकंड पर्सन तर आर यूज करतो, आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर इज, आणि थर्ड पर्सन प्लुरल असेल तर काय, आर यूज करतो. बरोबर आहे. म्हणजे इथं काय येणार माहित आहे का, व्हीट अँड राईस हे प्लुरल आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन आहे, त्यामुळे इथं इज तर येऊ नाही शकत. वर जे होतं ना, म्हणजे आपण पास्ट टेन्सने यूज करू शकत, कारण की वाक्य तिन्ही काळामध्ये सारखंच राहणार आहे. इथं वर पण कट होणार आहे. नंतर राहते हॅव, हा यूज होतो केव्हा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे, त्यामुळे इथं हॅव पण नेल, म्हणजे आपला आन्सर काय येणार, 4 नंबरचा आर येणार. वाक्य कसं येणार, व्हीट अँड राईस आर सिरियल्स, म्हणजे गहू आणि तांदूळ काय, हे धान्य आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन आहे फक्त 4 नंबर.